गेले 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये. 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मॉन्सूनपूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत. आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे, स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत? जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत? हा एक प्रश्न आहेच. पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे. माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे. पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे. आपण पाहिलं असेल आज मेट्रोमध्ये, आपण मेट्रो 3 जे आता मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं ज्या स्टेशनचं, 2 आठवडे बरोबर, आणि 2 आठवडे झाले नाहीये. तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय. म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झालंय का, काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं. हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो. हिंदमाता 2022 साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं. हिंदमाता पूर नियंत्रण आम्ही तिथे योजना केली होती, ते आज तुंबलेलं आहे. ब्रिज कॅन्डी इथे मॉडर्न रोडच्या जागी जिथे आता नवीन काँक्रीटचा रस्ता झालाय तिथे बाजूला ऍस्फॉल्टचा रस्ता खचलेला आहे. एकंदर भाजपा जी केंद्रात 10 वर्ष आहे, राज्यात 10 वर्ष आहे, आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगरविकास खात्यातून चालते, ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे. मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर, कारण जर ठेवला तर गोखले पुलाचे जसं हाल झाले होते किंवा अंधेरी सबवेचे झाले किंवा सगळं मुंबईत पाहतोय तसे हाल मुंबईचे होतील.